नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल गपशप बँडिट. चला तर पाहूया श्री रामचरितमानस या पुस्तकाचा पुढचा भाग. हे मुनी ऐका, यथाकाल तोच राजा रावण नावाचा राक्षस झाला. त्याला 10 शिरे व 20 हात होते. तो प्रचंड शूर होता. अरिमर्दन नावाचा जो राजाचा धाकटा भाऊ होता तो बलाढ्य कुंभकर्ण झाला. त्याचा जो धर्मरुची नावाचा मंत्री होता तो रावणाचा सावत्र धाकटा भाऊ झाला. त्याचे नाव बिभीषण. त्याला सर्व जग जाणते. तो विष्णुभक्त व ज्ञान विज्ञानाचा भांडार होता. राजाचे जे पुत्र व सेवक होते ते सर्व फार भयानक राक्षस झाले. ते सर्व राक्षस अनेक जातींचे, मनास येईल ते रूप धारण करणारे, दुष्ट, कुटिल, भयंकर, विवेकहीन, निर्दयी, पापी आणि जगाला इतकी यातना देणारे होते त्यांचे वर्णन करता येत नाही. जरी ते पुलस्त्य ऋषींच्या पवित्र, निर्मल आणि अनुपेमेय कुळात जन्मले होते तरी ब्राह्मणांच्या शापाने ते सर्व पापरूप झाले. तिन्ही भावांनी रावण, कुंभकर्ण, बिभीषण अनेक प्रकारची इतकी उग्र तपस्या केली की ती सांगता येणे शक्य नाही. त्यांचे उग्र तप पाहून ब्रह्मदेव त्यांच्याजवळ जाऊन म्हणाला, बाबांनो, मी प्रसन्न झालो आहे, वर मागा. रावणाने विनयपूर्वक त्यांचे चरण धरले आणि म्हटले, हे जगदीश्वर ऐका, वानर आणि मनुष्य या 2 जाती सोडून कुणीही मारले तरी मला मरण येऊ नये हा वर द्या. शिव म्हणतात, मी आणि ब्रह्मदेवांनी मिळून त्याला वर दिला तथास्तु, कारण तू मोठे तप केलेले आहेस. मग ब्रह्मदेव कुंभकर्णाकडे गेले. त्याला पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. ब्रह्मदेवांनी विचार केला की हा दुष्ट नित्य आहार करू लागला तर जग ओसाड होईल. तेव्हा ब्रह्मदेवांनी सरस्वतीला प्रेरणा दिली, याची बुद्धी पालटून टाक. त्यामुळे त्याने 1 दिवसाची जाग व 6 महिन्यांची झोप मागितली. नंतर ब्रह्मदेव बिभीषणपाशी गेले आणि म्हणाले, पुत्रा, वर माग. त्याने भगवंताच्या चरण कमलांच्या ठाई निर्मळ प्रेम मागितले. त्यांना वर देऊन ब्रह्मदेव गेले आणि ते 3 भाऊ आनंदाने आपल्या घरी परतले. मय या दानवाची परमसुंदर आणि स्त्रीरत्न अशी मंदोदरी नावाची एक कन्या होती. मय दानव तिला घेऊन आला. त्याने तिला रावणास अर्पण केले. त्याला माहीत होते की हा रावण राक्षसांचा राजा होणार आहे. सुंदर व गुणी स्त्री मिळाल्यामुळे रावण प्रसन्न झाला आणि त्याने आपल्या 2 भावांचा विवाह केला. समुद्रामध्ये त्रिकुट पर्वतावर ब्रह्मदेवाने तयार केलेला एक प्रशस्त किल्ला होता. महान मायावी व निपुण कलाकार असलेल्या मय दानवाने तो पुन्हा सजविला. त्यामध्ये रत्ने जडविली. सोन्याचे असंख्य महाल होते. नागकुलाला राहण्यासाठी पाताल लोकात जशी भोगावती पुरी आहे आणि इंद्राला राहण्यासाठी स्वर्गलोकात अमरावती आहे, त्यापेक्षा अधिक सुंदर आणि अभेद्य असा तो दुर्ग होता. जगात त्याचे नाव लंका म्हणून प्रसिद्ध झाले. त्याच्या 4 बाजूंना समुद्रातील अत्यंत खोल खंदक होते. त्या दुर्गाची रत्नांनी जडविली तटबंदी होती. तिच्या कलाकुसरीचे तर वर्णनही करता येणार नाही. भगवंताच्या प्रेरणेने त्या कल्पामध्ये जो राक्षसांचा राजा होता तो शूर, प्रतापी, अतुल्य, बलवान होऊन आपल्या सेनेसह त्या पुरीत राहतो. प्रथम तेथे मोठमोठे राक्षस योद्धे होते. देवांनी त्या सर्वांना युद्धात मारून टाकले. आता इंद्राच्या प्रेरणेने कुबेराचे 1 कोटी रक्षक यक्ष तेथे राहू लागले. रावणाला जेव्हा ते समजले तेव्हा त्याने सेना सज्ज करून किल्ल्याला वेढा घातला. रावणाचे भयानक योद्धे आणि त्यांची प्रचंड सेना पाहून यक्ष प्राण घेऊन पळाले. मग रावणाने चहूकडे फिरून संपूर्ण नगर पाहिले. त्याची स्थानांसंबंधीची काळजी मिटली आणि त्याला खूप आनंद झाला. तो पुरी स्वाभाविकच सुंदर आणि परकीयांसाठी दुर्गम आहे असे पाहून रावणाने ती आपली राजधानी केली. योग्यतेप्रमाणे येथील घरे रावणाने राक्षसांना वाटून दिली. ते खुश झाले. एकदा त्याने कुबेरावर चढाई करून त्याच्याकडून पुष्पक विमान जिंकून आणले. नंतर जाऊन त्याने एकदा मजेने कैलास पर्वत उचलला आणि आपल्या भुजांचे बल अजमावून तो आनंदाने तेथून परतला. सुख, संपत्ती, पुत्र, सेना, सहाय्यक, जय, प्रताप, बल, बुद्धी आणि महिमा हे सर्व त्याचे प्रत्येक लाभ मिळाल्यावर लोभ वाढतो तसे नित्य वृद्धिंगत होत होते. प्रचंड शक्ती असलेला कुंभकर्ण हा त्याचा भाऊ होता. त्याच्या जोडीचा योद्धा जगात कुठेही नव्हता. तो मदिरा पिऊन 6 महिने झोपत असे. तो जागा होताच 3 लोकांमध्ये खळबळ माजायची. जर तो दररोज भोजन करता तर संपूर्ण विश्व लवकरच उजाड झाले असते. तो रणधीर असा होता, त्याचे वर्णन शक्य नाही.
लंकेमध्ये त्याच्यासारखे असंख्य बलवान वीर होते. मेघनाद रावणाचा वडील मुलगा होता, ज्याच्या जगाच्या योद्ध्यांमध्ये पहिला क्रमांक होता. युद्धात त्याची बरोबरी करणारा कोणीही नव्हता. स्वर्गात सुद्धा त्याच्या भीतीमुळे नेहमी तारंबळ उडायची. याशिवाय दुर्मुख, अकंपन, वज्रदंत, धूमकेतू, अतिकाय इत्यादी असे अनेक योद्धे होते. ते एकटेच सर्व जगाला जिंकणारे होते. आजच्यासाठी धन्यवाद.